अभिनेत्रीने जेनझीवर केलेलं एक वक्तव्य, त्यावरून सुरू झालेला राजकीय वाद, त्या वादात अचानक एका पक्षाच्या प्रवक्त्याने ऋतिक रोशनचं नाव घेतलं आणि बघता बघता सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला. सॉरी ऋतिक, म्हणजेच जगाने ऋतिक रोशनची माफी मागायला हवी. पण प्रश्न असा आहे की जवळपास 10 वर्षांपूर्वी संपलेला कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यातला वाद अचानक पुन्हा का बाहेर आला? ऋतिकने नेमकं काय म्हटलं? कंगनाचा पारा इतका का चढला? आणि या सगळ्याचा जेनझी वादाशी काय संबंध आहे, हे सगळं सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत या सतत चर्चेत आहेत. कारण म्हणजे त्यांनी जेनझी विषयी केलेलं वादग्रस्त विधान. सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. याच दरम्यान कंगनाने CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीवरही टीका केली. आंदोलन करणारा या संघटनेबद्दल बोलताना त्यांनी बेरोजगार आणि बेकार असे शब्द वापरले आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. CJPचे प्रवक्ते सौरव दास यांनी एका मुलाखतीत कंगनाच्या वक्तव्याला उत्तर दिलं, पण ते उत्तर रागाने नव्हतं तर उपरोधी आणि विनोदी शैलीत होतं. त्यात सौरव दास म्हणाले, कदाचित मी तरुणपणीच्या ऋतिक रोशन सारखा दिसत असल्यामुळे कंगनाने माझ्यावर निशाणा साधला असावा. बस, हे एक वाक्य सोशल मीडियासाठी पुरेसे ठरलं. क्षणात जुने व्हिडिओ, जुने इंटरव्ह्यू, जुने मीम्स पुन्हा व्हायरल व्हायला लागले. लोकांनी पुन्हा एकदा 2016 मधल्या कंगना आणि ऋतिकच्या वादाची चर्चा सुरू केली आणि काही तासातच सोशल मीडियावर नवीन ट्रेंड सुरू झाला. सॉरी ऋतिक किंवा द वर्ल्ड ओज ऋतिक रोशन अँड अपॉलॉजी. अनेक युजर्स म्हणू लागले, 2016 मध्ये ऋतिकवर जे आरोप झाले त्याबद्दल आता त्याची माफी मागायला हवी. काहींनी जुन्या क्लिप्स शेअर केल्या, काहींनी जुन्या मुलाखती काढल्या. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋतिक रोशनने स्वतः काय प्रतिक्रिया दिली. कारण सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. त्याचवेळी इन्फ्लुएन्सर फ्रेडी बर्डी याने इंस्टाग्रामवर पोस्ट केली, संपूर्ण जगाने ऋतिक रोशनची माफी मागायला हवी. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि विशेष म्हणजे या पोस्टवर स्वतः ऋतिक रोशनने कमेंट देखील केली. मात्र सगळ्यांना अपेक्षा होती की ऋतिक कदाचित कंगनावर टीका करेल किंवा सोशल मीडियावर मिळणाऱ्या पाठिंब्याचं स्वागत करेल, पण त्याने अगदी वेगळी भूमिका घेतली. ऋतिकने लिहिलं, मित्रा, फक्त आता तुम्हाला B आवडत नाही म्हणून A ची बाजू घेणं ही आपल्या समाजातील मोठ्या समस्येची झलक आहे. पुढे तो म्हणाला, योग्य संदर्भ आणि वस्तुस्थिती समोर येण्याची मी वाट पाहीन, कारण तोच योग्य मार्ग आहे. पण खरं सांगायचं तर आता त्याची कोणाला पर्वा आहे का? ही प्रतिक्रिया अनेकांच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी होती. कारण ऋतिकने कुठेही कंगनाचं नाव घेतलं नाही. त्याने कुठेही स्वतःला बरोबर किंवा कंगनाला चुकीचं म्हणण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्याने सोशल मीडियावर चालणाऱ्या एका वेगळ्याच प्रवृत्तीवर बोट ठेवलं. तो म्हणाला, एखादी व्यक्ती आता आवडत नाही म्हणून दुसऱ्याला अचानक हिरो बनवणं हे योग्य नाही. म्हणजेच त्याने ट्रेंडपेक्षा तथ्य महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. पण ऋतिकची ही संयमी प्रतिक्रिया कंगना राणावत यांना अजिबात आवडली नाही. उलट त्यांच्या मते ऋतिक या ट्रेंडला थांबवण्याऐवजी त्याला अप्रत्यक्षपणे आणखी हवा देत होता. आणि इथूनच कंगनाने स्वतः इंस्टाग्राम स्टोरीवर एक मोठी पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी केवळ ऋतिकलाच उत्तर दिलं नाही तर त्याच्या गर्लफ्रेंड सबा आझादचा उल्लेखही केला. कंगनाच्या मते ऋतिकची कमेंट ही फक्त एक सामान्य प्रतिक्रिया नव्हती, तर त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेला सॉरी ऋतिक ट्रेंडला आणखी बळ मिळालं आहे. आणि म्हणूनच कंगनाने थेट इंस्टाग्राम स्टोरीवर ऋतिकला उद्देशून पोस्ट केली. एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगना लिहिते की, प्रिय ऋतिक, मला आनंद आहे की तुला सबा आझाद सारखी योग्य जोडीदार मिळाली आहे. तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता. तू एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये असताना एखाद्या महिलेविरोधात असं वातावरण तयार करणं तुला शोभत नाही. जे लोक तुझं नाव वापरून मला ट्रोल करत आहेत त्यांचा तू निषेध करायला हवा. पण पोस्ट इथेच थांबत नाही. तिने पुढे आणखी कठोर शब्द वापरत लिहिलं, आगीत तेल ओतणं थांबव, योग्य गोष्टींना पाठिंबा दे.
तुझ्या जोडीदाराला लाज वाटेल अशी वक्तव्य करू नकोस. मला आशा आहे की तुला शहाणपण सुचेल आणि तू अशी अनावश्यक विधानं करणं थांबवशील. या पोस्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. आता प्रश्न पडतो की ही चर्चा इतकी मोठी का झाली? त्याचं कारण म्हणजे 2016. कारण हा वाद आजचा नाही. साधारण 10 वर्षांपूर्वी कंगना रनौत आणि ऋतिक रोशन यांच्यात बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या वादांपैकी एक वाद झाला होता. त्या काळात एका मुलाखतीमध्ये कंगनाने ऋतिकचा उल्लेख सिली एक्स किंवा मूर्ख एक्स असा केला होता. त्यानंतर त्यांनी दावा केला त्या आणि ऋतिक रिलेशनशिपमध्ये होते. मात्र ऋतिक रोशनने सुरुवातीपासूनच हे दावे स्पष्टपणे फेटाळले. त्याचं म्हणणं होतं असं कोणतंही रिलेशनशिप कधीच नव्हतं. यानंतर दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली. दोघांनी एकमेकांना लीगल नोटीस पाठवल्या. मानसिक छळ, अब्रू नुकसानीचे आरोप, ईमेल्स आणि अनेक गंभीर दावे या सगळ्यामुळे हे प्रकरण महिनोमहिने चर्चेत राहिलं. आणि तपासादरम्यान एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. ऋतिक रोशनने तपास यंत्रणांकडे आपला पासपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जमा केली, तर दुसरीकडे कंगनाने आपला लॅपटॉप आणि इतर उपकरणं पाण्यात खराब झाल्याचं सांगत तपासासाठी उपलब्ध करून दिली नव्हती. म्हणून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही. अखेर हे प्रकरण पुढे न नेता फाईल बंद करण्यात आली. मात्र सोशल मीडिया काहीही विसरत नाही. आता जेनझी वाद झाला. CJP वरून आरोप प्रत्यारोप झाले. सौरव दास यांनी विनोदात ऋतिकचा उल्लेख केला. फ्रेडी बर्डीने सॉरी ऋतिक पोस्ट केली. ऋतिकने त्यावर कमेंट केली आणि त्यानंतर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीतून प्रतिउत्तर दिलं. या संपूर्ण घटनाक्रमामुळे 2016चा वाद पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेचा विषय बनला. विशेष म्हणजे यावेळी कोणताही नवीन कायदेशीर वाद सुरू झालेला नाही. कोणतीही नवीन तक्रार दाखल झालेली नाही. कोणताही नवीन पुरावा समोर आलेला नाही. सध्या चर्चेत आहे ती फक्त सोशल मीडियावरील प्रतिक्रिया, जुन्या आठवणी आणि त्या आठवणींवर आधारित सुरू झालेला सॉरी ऋतिक ट्रेंड. एका बाजूला ऋतिक रोशन सोशल मीडियावरील भावनांपेक्षा तथ्यांची वाट पाहण्याची भूमिका घेत आहे, तर दुसऱ्या बाजूला कंगना रनौत म्हणत आहेत की ऋतिकने आपल्या नावाचा वापर करून होणाऱ्या ट्रोलिंगचा निषेध करायला हवा होता आणि आगीत तेल ओतण्याऐवजी योग्य गोष्टींची साथ द्यायला हवी होती. आता हा वाद पुन्हा सोशल मीडिया पुरताच मर्यादित राहणार की पुढे आणखी एखादं नवीन वळण घेणार हे येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, 10 वर्ष उलटली, अनेक चित्रपट आले, अनेक वाद झाले, पण कंगना रनौत आणि ऋतिक रोशन ही दोन नाव एकत्र आली की सोशल मीडियावर चर्चा हमखास रंगते. आणि यावेळीही अगदी तसंच झालं. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.